नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचा म्हणजे नीट 2026चा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। यावर्षी फॉर्ममध्ये काय चेंजेस झालेले आहेत, फॉर्म भरताना आपल्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत, लास्ट डेट काय आहे आणि ॲप्लिकेशनच्या फीस काय आहेत, तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर NTA वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे। ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरत असता तर फॉर्म भरतेवेळी आपल्याकडे डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे तर त्याची लिस्ट आपण सध्या घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर आहे 10वीचं मार्कशीट। म्हणजे ज्यावेळी आपण फॉर्म भरत असेल तर फॉर्म भरतेवेळी आपल्याकडे आपण स्टेट बोर्डमधून जर 10वी झाली असेल तर 10वीचं मार्कशीट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना 10वीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा सेपरेट मिळत असतं, तर ते पासिंग सर्टिफिकेट सुद्धा सेपरेट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे। CBSE बोर्डचे मात्र जे विद्यार्थी असतात तर अशा विद्यार्थ्यांना एकच डॉक्युमेंट मिळत असतं, ते मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्हीच्या ठिकाणी तुम्हाला तेच डॉक्युमेंट हे अपलोड करायला लागतं। जे विद्यार्थी नीटची एक्झाम रिपीट करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांकडे 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे। हे फक्त रिपीटर्स विद्यार्थ्यांना लागतं। आता हे सर्टिफिकेट अपलोड करायला लागत नाही, मात्र सीट नंबर असेल तुमचा किंवा मार्क्स असतील, बोर्ड असेल, स्कूलचं नेम, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या इन्फॉर्मेशनसाठी हे मार्कशीट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। त्यानंतर 5 जानेवारीला म्हणजे नीटचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होण्याच्या अगोदरच 5 जानेवारीला NTAने एक ऑफिशियल नोटीस रिलीज केली होती। ज्या नोटीसमध्ये म्हणलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना नीट 2026चा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यांनी आधार कार्डवरच्या गोष्टी अपडेट करणं गरजेचं आहे। जसं की विद्यार्थ्यांचा फोटो असेल, नाव असेल, बायोमॅट्रिक्स असेल, जन्मतारीख असेल, मोबाईल नंबर असेल, ॲड्रेस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करण्यासाठी ऑलरेडी NTAने एक नोटीस रिलीज केलेली होती। आता ती नोटीस रिलीज का केलेली होती, काय ह्या वर्षी इम्पॉर्टंट इतकं होतं तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। सो फॉर्म भरतेवेळी आपल्यासोबत आधार कार्ड असणं गरजेचं आहे। बऱ्याचशा गोष्टी या फॉर्मच्या जवळपास 10 ते 15% पार्ट हा आधार कार्डवरतीच डिपेंड आहे। त्यानंतर जर तुम्हाला कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा असेल, जनरली तुम्ही SC कास्टमध्ये असाल, ST कास्टमध्ये असाल किंवा NT, VJ, SBC, NT मधले इतर कास्ट असाल तर ह्या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना फॉर्म हा OBC मध्ये भरायला लागतो। OBC NCL असं याला म्हणलं जातं। त्याचबरोबर EWS कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे। ते अपलोड सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायला लागतं। जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स अटॅच करण्याची किंवा अपलोड करण्याची गरज नाही। त्याचबरोबर कॅटेगरी सर्टिफिकेट आपण बघितलं। यानंतर ज्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी आहे तर अशा डिसॅबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे UDID कार्ड किंवा डिसॅबिलिटीचं जे काही कार्ड मिळतं तर ते कार्ड तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे नीटचा फॉर्म भरताना लागणारे फोटोज। सो आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारचे फोटोज आपल्याला लागत असतात। ते फोटोचा फरक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, ज्या फोटोचं बॅकग्राऊंड व्हाईटमध्ये असेल, पासपोर्ट साईजचा फोटो आणि पोस्टकार्ड साईजचा फोटो। आता या फोटोच्या सॉफ्ट कॉपी जरी तुमच्यासोबत असतील तरी सुद्धा फॉर्म भरताना काहीही अडचण येणार नाही। त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचर ही फॉर्म भरताना आपल्याला अपलोड करायला लागते आणि थंब अँड फिंगर इम्प्रेशन्स म्हणजे आपल्या 10च्या 10 बोटांचे इम्प्रेशन्स हे फॉर्म भरतेवेळी आपल्याला अपलोड करायला लागतात। आता ते कसे घ्यायचे ते सुद्धा मी सांगणार आहे। फॉर्म भरतेवेळी बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांकडे म्हणजे जेव्हा आमच्या ऑफिसला सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी येतात तेव्हा विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नसतो, पण फॉर्म भरतेवेळी आपल्याला 2 मोबाईलवरती म्हणजे 2 नंबर्सवरती OTP जाणार आहेत, 2 मेल ID वरती OTP जाणार आहेत। सो फॉर्म भरतेवेळी मोबाईल फोन आपल्या जवळ असणं गरजेचं आहे। विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, पॅरेंटचा मोबाईल नंबर ह्या सगळ्यावरती OTP जाणार आहेत। त्याचबरोबर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती सुद्धा OTP जातात। सो आपल्यासोबत 2 मोबाईल नंबर, 2 मेल ID असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अपार ID सुद्धा आपल्याला लागणार आहे। अपार ID जो आहे तो अपार ID सुद्धा आपल्याला फॉर्म भरताना त्याच्यामध्ये टाकायला लागतो। आता बाकीच्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, थोडंसं फिंगरप्रिंट्स कशा घ्यायच्या आहेत, फोटो कसे असायला पाहिजेत तर त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगतो। सो नीटच्या फॉर्ममध्ये दरच वर्षी आपल्याला दोन्ही हाताचे फिंगरप्रिंट्स अपलोड करायला लागतात। आता हे फिंगरप्रिंट्स कसे घ्यायचे आहेत तर साधारणतः एक व्हाईट बॅकग्राऊंडचं पेज आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या व्हाईट बॅकग्राऊंडच्या पेजवरती आपल्याला आपल्या दोन्ही हाताचे ठसे घ्यायचे आहेत। म्हणजे ह्या 5 हाताचे ठसे असे आपल्याला ह्या पेजवरती घ्यायला लागणार आणि दुसऱ्या 5 हाताचे सुद्धा आपल्याला इम्प्रेशन्स घ्यायला लागणार। तर अशा एका पेजवरती ते इम्प्रेशन्स घ्यायचे आहेत। इम्प्रेशन्स घेतल्यानंतर ते पेज स्कॅन करून आपल्याला अपलोड करायला लागतं। सो याला म्हणलं जातं थंब अँड फिंगर इम्प्रेशन्स।
तर हे सुद्धा आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायला लागतं. त्याचबरोबर विद्यार्थ्याची सिग्नेचर, जी सिग्नेचर तुम्ही एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर सुद्धा करणार आहात, तर अशी रनिंग लिपीमध्ये म्हणजे रनिंगमध्ये असणारी सिग्नेचर ही आपल्याला अपलोड करायला लागते. आता रनिंगमध्ये का, तर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सिम्पल सिग्नेचर करत असेल, आता फॉर एक्झाम्पल माझं नाव ऋषिकेश आहे किंवा मी फक्त ऋषिकेश असं एवढंच लिहित असेल, तर सिस्टीम एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहे की रनिंग लेटरमध्ये सिग्नेचर असेल तरच ती अपलोड होते, अदरवाईज त्या सिग्नेचर्स अपलोड होत नाहीत. त्यामुळे रनिंग लेटरमध्ये ही सिग्नेचर असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटोबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे दुपारपासून कॉल येतात, बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरायला सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर फोटोबद्दल काही स्पेसिफिक गोष्टी बघा. तर फोटो जो काही आहे, तर 2 प्रकारचे फोटो लागतात. आता हा जो फोटो दिसतोय तो तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो आहे आणि दुसरा जो आहे तो पोस्टकार्ड साईजचा आहे. आता या दोन्ही फोटोमध्ये फरक काय येतो, तर जनरली आपण रेग्युलरली जे CET साठी वगैरे फोटो यूज करतो ते साधारणतः ह्या साईजमध्ये म्हणजे पासपोर्ट साईजचा असा साधारणतः फोटो असतो. आणि पोस्टकार्ड साईजचा जो फोटो आहे तो फोटो मोठा येतो, म्हणजे साधारणतः ह्या साईजमध्ये तो फोटो येतो. आता दरवर्षी जेव्हा नीटचे फॉर्म रिलीज केले जातात, तर त्या रिलीज फॉर्म करतेवेळी त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की त्या फोटोवरती विद्यार्थ्याचं नाव, म्हणजे इथं विद्यार्थ्याचं नाव आणि फोटो किती तारखेला काढलेला आहे ती डेट इथं मेन्शन असणं गरजेचं आहे दोन्ही फोटोजवरती. मात्र ह्या वर्षीच्या फॉर्ममध्ये अशी कोणतीही गोष्ट मेन्शन केलेली नाही की फोटोवरती विद्यार्थ्याचं नाव आणि फोटो काढलेली तारीख ही असायला पाहिजे. तरी पण जे कोणी विद्यार्थी नीट 2026चा फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारचे फोटो काढायचे आहेत, ज्या फोटोमध्ये 80% तुमचं फेस कव्हर झालं पाहिजे आणि मग इतर गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि खाली नाव आणि फोटो काढलेली तारीख. असं क्लिअरली मेन्शन केलेलं नाही की नाव आणि तारीख असायलाच पाहिजे, पण दरवर्षी ज्या पद्धतीनं फोटो काढले जातात अशाच पद्धतीनं दोन्ही फोटो काढून घ्यायचे आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की फोटो नेमके काढायचे किती. तर हे जे काही पासपोर्ट साईजचे फोटो आहेत, जेव्हा तुम्ही एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये जाता तर त्यांचा स्टँडर्ड सेट असतो की 6 किंवा 8 साधारणतः हे फोटो ते येतात, ते स्टँडर्ड साईजमध्ये तुम्हाला दिले जातील. मोठा फोटो जो आहे ती मात्र तुमची चॉईस आहे की तुम्हाला किती फोटोज घ्यायचे आहेत. जनरली आपल्याला एकच फोटो लागतो जो ॲडमिट कार्डवरती तुम्हाला लावायला लागतो, म्हणजे हा जो मोठा फोटो आहे हा एकच फोटो आपल्याला लागणार आहे. सेफ्टी पर्पजसाठी तुम्ही 2 फोटोज घेऊन ठेवू शकता, पण आपल्याला लागणार फोटो हा एकच फोटो आहे. सो मोठा फोटो तुम्ही एक काढू शकता, लहान फोटो 6 किंवा 8 जेवढे सेटमध्ये येतील तेवढे सेट तुम्ही घेऊ शकता. फोटोचं बॅकग्राऊंड व्हाईट असायला पाहिजे, फोटोमध्ये दोन्ही कान तुमचे दिसायला पाहिजेत, अशा पद्धतीनं फोटो कॅप्चर करायचा आहे आणि फोटोमध्ये 80% तुमचा फेस कव्हर व्हायला पाहिजे. सो हे जनरली फोटोचे स्पेसिफिकेशन्स असतात. फोटो अपलोड करताना JPG फॉर्मॅटमध्ये करायला लागतो, मिनिमम 10 KB ते 200 KB मध्ये हे फोटो असावा. आणि फोटोची क्लॅरिटी आहे अशी राहण्यासाठी ज्या स्टुडिओमध्ये तुम्ही फोटो काढताय त्या फोटो स्टुडिओमधून या फोटोची सॉफ्ट कॉपी घ्यायला तुम्ही विसरू नका. सो अशा पद्धतीचे फोटोज यावेळी अपलोड करायला सांगितलेले आहेत. आणि ह्या वर्षीच्या फॉर्ममध्ये नवीन झालेला चेंज म्हणजे विद्यार्थ्यांना लाईव्ह फोटोज काढायला लागतात. आपण ही गोष्ट अगोदर सुद्धा सांगितलेली होती, कारण अशा सेम पद्धतीचा फॉर्म JEEचा सुद्धा यावर्षी आलेला होता व नीटच्या फॉर्ममध्ये सुद्धा सेम गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आपल्याला दिसतात. आता लाईव्ह फोटो काढताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय तो मी समजावून सांगतो. सो लाईव्ह फोटो कशा पद्धतीने घेतला जातो, पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जातं की आपल्या आधार डिटेल्स फॉर्ममध्ये अपडेट करा. म्हणजे आपण आपला आधार नंबर त्या ठिकाणी एंटर केला तर आपल्या आधार कार्डवरती जो फोटो आहे तो फोटो त्या ठिकाणी येतो आणि आत्ता तुम्ही कसे दिसताय याचा एक लाईव्ह फोटो सुद्धा आपल्याला काढायला लागतो, तो फॉर्म भरते वेळेस काढायला लागतो. आता समजा बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतंय की आधारवरती जो फोटो आहे तो जनरली लहानपणीचा आहे, म्हणजे साधारणतः 6वी मधला फोटो, 7वी मधला फोटो, 8वी मधला फोटो आणि आत्ता लाईव्ह काढलेला फोटो, तर ह्या दोन्ही फेसमध्ये मिसमॅच म्हणून दाखवत आहे. म्हणजे दोन्ही फोटो हे मॅच होत नाहीत. हे कशामुळे होते, तर ज्यावेळी NTA आपल्याला नोटीस दिली होती की आधार कार्डवरचे फोटो अपडेट करून घ्यायचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी फोटो अपडेट करून घेतलेले नाहीत, आधारवरचा फोटो अपडेट झालेला नाही, लहानपणीचाच फोटो आहे, अशा विद्यार्थ्यांना हा मिसमॅचचा प्रॉब्लेम हा येणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्डवरचा फोटो हा रिसेंटमधला आहे, म्हणजे मागच्या वर्षभरामधला आहे किंवा एक 5-6 महिन्यामधला आहे आणि आत्ताचा फोटो, तर ह्या दोन्ही चेहऱ्यांमध्ये काही फरक दिसत नाही, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म लगेच भरून होतो. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे फोटो मिसमॅच दाखवत आहेत त्यांना एक ॲडिशनल प्रोसेस करायला लागणार आहे. आयदर हा फॉर्म भरण्याची तारीख संपण्याच्या अगोदर तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही फोटो अपडेट करून घेऊ शकता, मात्र याच्यामध्ये थोडा वेळ जाणार आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे
की ज्या कॉलेजमधून तुम्ही 12वी कंप्लीट करत आहात, ज्या कॉलेजमधून तुम्ही बोर्डची एक्झाम देत आहात, तर अशा कॉलेजमधून जाऊन एक डिक्लेरेशनचा फॉर्म तुम्हाला भरून आणायचा आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 8 मार्च. म्हणजे 8 मार्चपर्यंत आपल्या सगळ्यांना नीटचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे भरता येणार आहेत. बोर्डाच्या एक्झामसुद्धा 10 तारखेपासून चालू होत आहेत. सो बोर्डाच्या एक्झामचं शेड्यूल बघून लवकरात लवकर आपल्याला हा नीटचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. यावर्षीची नीटची एक्झाम जी आहे ती 3 मे 2026ला होणार आहे. आणि फॉर्म भरतेवेळी ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती देतोय. जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1700 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज आहे. जनरल EWS आणि OBC NCL कास्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी 1600 रुपीज ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज आहे. आणि SC ST आणि डिसॅबिलिटीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज आहे. मेजर प्रश्न येतो की मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन फी कोणती लागेल आणि कोणत्या कास्टमधून फॉर्म हा भरावा. कारण SC-BC कास्टमधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी MSc CETचे फॉर्म भरलेले आहेत. मात्र नीटची जी परीक्षा आहे ती सेंट्रल लेवलची असल्यामुळं सेंट्रल लिस्टमध्ये मराठा विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरीमध्ये पकडलं जातो. सो मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना EWS सर्टिफिकेट मिळतं सेंट्रल फॉर्मॅटमधलं, तर अशा विद्यार्थ्यांनी जनरल EWS कॅटेगरीमधून नीटचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. व इतर NT, SBC, VJ, OBC अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं तर अशा विद्यार्थ्यांनी OBC NCL कास्टमधून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. आता जे विद्यार्थी आरंभ करिअर ॲडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे नीटचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरमधून आरंभच्या काउन्सिलर्सकडूनच भरून दिले जातात. मात्र त्या व्यतिरिक्त जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना या फॉर्मबद्दल किंवा डॉक्युमेंट्सबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर असे सर्व विद्यार्थी या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा सांगलीतील विश्रामबागमध्ये येथे असणाऱ्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकतात. ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस, त्याचबरोबर पुढं लागणाऱ्या ॲडमिशन प्रक्रियेसाठीचे डॉक्युमेंट्स, इतर राज्याचे जे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत त्याबद्दलची माहिती, कॉलेजेस कोणते आहेत, कट ऑफ्स काय लागतात, तर ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन्स तुम्हाला आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरवरती मिळणार आहे. अधिक माहितीसाठी व डॉक्युमेंट संदर्भात काही प्रश्न असतील तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.